नमस्कार, JW किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणारे चविष्ट पौष्टिक असे मुगाच्या डाळीचे पिठले करणार आहोत। त्यासाठी येथे मी अर्धी वाटी मुगाच्या डाळीचे पीठ घेतले आहे। 3 हिरव्या मिरच्या धुवून बारीक चिरून घेतल्या आहेत। 10 ते 12 लसूण पाकळ्या चिरून घेतल्या आहेत। कोथिंबीर धुवून बारीक चिरून घेतली आहे। पाव चमचा जिरे, मोहरी, हळद व धना जिरे पावडर घेतली आहे। फोडणीसाठी तेल, चवीनुसार मीठ। मी इथे एक भांडे घेतले आहे। त्यात आता मुगाच्या डाळीचे पीठ टाकून घेते आहे। मुगाची डाळ मी घरघंटीतून 1 किलो दळून आणली आहे आणि गरजेनुसार मी असे हे पीठ वापरत असते। चण्याच्या डाळीने बहुतेकांना त्रास होतो, त्यावेळी असं मुगाची डाळ दळून आणावी। या पिठाचे आपल्याला धिरडे करता येतात, पिठलंही करता येतं। त्यात मी आता चवीनुसार मीठ टाकून घेते। पिठात हळद, अर्ध्या वाट्या पिठाला मी 2 वाट्या पाणी टाकून मिक्स करून घेते। मुगाच्या डाळीचे पीठ नसेल तेव्हा आपण मुगाची डाळ भिजवून ती वाटूनही हे असं पिठलं बनवता येतं आपल्याला। पाणी व पीठ आता आपण छान मिक्स करून घेऊ। मुगाचे डाळीचे पीठ पाण्यात छान मिक्स करून झाले आहे। आता आपण फोडणीची तयारी करून घेऊ। कढई मी तापत ठेवली आहे। त्यात आता फोडणीसाठी तेल टाकून घेते आहे। तापलेल्या तेलात मोहरी टाकते आहे। मोहरी तडतडते, त्यात आता जिरे टाकते आहे। जिरे तडतडले, आता मी लसूण टाकते। लसूण छान परतून घेऊ आपण। मिरची टाकते। आपण लसूण मिरचीच्या ठेचाही टाकू शकतो, आवडीनुसार बारीक कांदाही टाकू शकतो आपण या पिठल्यात। धने जिरे पावडर टाकते। फोडणीत मी आता मिक्स केलेले पाणी व पीठ टाकते आहे। छान हलवून घेऊ आपण। सारखे हलवत राहायचे म्हणजे गुठळ्या होणार नाही पिठल्याच्या। पिठले छान मिक्स करून झाले आहे। मी त्यात थोडं अजून अर्धी वाटी पाणी टाकते। पाणी आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो। घट्ट हवं असेल ना तर पाणी कमी घालायचं आणि पातळ हवं असेल तर पाणी जास्त घालायचं। छान होते हे पिठलं, मस्त चवदार। पिठल्यात मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकते। छान मिक्स करून घेऊ। पिठले छान मिक्स करून झाले आहे। मी आता कढईवर झाकण ठेवून एक 8 ते 10 मिनिटं कमी हीटवर शिजवून घेते। पिठले छान शिजते, मस्त खमंग वास येतोय पिठल्याचा। आपण बघून घेऊ। कमी हीटवर छान शिजते, मस्त वास येतोय पिठल्याचा। मी आता हीट बंद करून प्लेटमध्ये पिठलं काढून घेते आहे।
गरमागरम वाफाळलेले चविष्ट पौष्टिक असे मुगाच्या डाळीचे पिठले तयार झाले आहे. भाकरी, पोळी किंवा भातासोबत खायला खूप छान चवदार लागते. तर मग आपण पण अशा पद्धतीने मुगाच्या डाळीचे पिठले घरी नक्की करून बघा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.